ही परंपरागत अशी पद्धत आहे. पण मंडळींनो, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया आणि भारतीय स्त्रीवादाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची आज 191वी जयंती आहे. कोण होत्या सावित्रीबाई या प्रश्नाला एका कवीने त्याच्या कवितेतून सुंदर असं उत्तर दिलं आहे. पहा, जी स्त्री शक्ती उभारून अडचणी मागे सारून जगली, लढली, जिंकली ती सावित्रीबाई. कुणाशी वैर न धरले न मानले, शेणही अंगावर घेतले, पुस्तक पाठी सावरली ती सावित्रीबाई. किती तिची ख्याती सांगू, निशब्द माझे शब्द सदा, सर्वांची जी आदर्श ठरली ती सावित्रीबाई. अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाईंवर रचलेले एक गीत जे स्वागत गीतासारखेच आहे ते सादर करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आणि हे स्वागत गीत पर असलेलं जे गीत आहे ते सादर करतील आमच्या शाळेच्या संगीत विभागाच्या विद्यार्थिनी. त्यांना साथ देतील शाळेचे संगीत शिक्षक सहदेव कांबळे सर आणि गणाचार्य सर. ऐकूया तर हे गीत. सावित्री
विरोध करणाऱ्या, विधवा विवाहांचे समर्थन करणाऱ्या, 18 पगड जातींच्या महिलांसह समस्त स्त्री वर्गास सन्मानाने जगता यावे म्हणून अविरत झगडणाऱ्या, कुमारी मातांसाठी आणि फसवलेल्या गरोदर महिलांसाठी सुतिका ग्रह चालवणाऱ्या, शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, आद्य महिला शिक्षिका, कवयित्री, ज्येष्ठ श्रेष्ठ अशा समूह संघटिका, थोर समाज सुधारक आणि अशा विविध कार्यांचा आपल्याला इथे आढावा घेता येईल. अशा या क्रांती ज्योतीस कृतज्ञतेने स्मरण्याचा आजचा हा दिवस. हे जे त्यांच्या जयंतीचे 191 वर्ष असेल मुलांनो, तर बरोबर 9 वर्षांनी सावित्रीबाईंची द्विशतकीय जन्मशताब्दी वर्ष असेल. त्यांनी केलेल्या प्रयत्नाने आणि पुण्याईने आज अनेक स्त्रिया अनेक पातळ्यांवर आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. अशा या सावित्रीबाईंना खरी आदरांजली जर वाहायची असेल तर काहीतरी कृतीशील उपक्रमच आपल्याला राबवावे लागतील. त्यांची स्मारके उभारण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. आणि हाच विचार करून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेने महिला सक्षमीकरण उपक्रम हाती घेण्याचे यावर्षी ठरविले आहे. आणि त्याचाच भाग म्हणून व्यवसाय शिक्षण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या सभागृहात उपस्थित आहोत. आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील आमच्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री सुभाष ओळकर सर. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आणि त्यांना अभिवादन करून मी माझे स्वागतपर आणि प्रास्ताविक करतो. तसं पाहिलं तर शीतलताईंनी स्वागत पण केलंय आणि प्रास्ताविक पण केलेलं आहे. एक फॉर्मॅलिटी म्हणून मी काही माझे विचार मांडतो. आजच्या या शुभदिनी आम्ही महिलांच्यासाठी व्यवसाय केंद्राची निर्मिती केली आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा आज आम्ही इथं करत आहोत. त्याचं उद्घाटन करण्यासाठी मुद्दाम एक आपल्या मुलीच्या विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श गावं म्हणून आपल्याच शाळेचे विद्यार्थिनी तेजस्विनी मोरे ज्या आता कोल्हापूरला डेप्युटी कमिशनर GST टॅक्स त्या तिथं अधिकारी म्हणून काम करत आहेत. मला वाटतं शाळेची दुसरी बॅच तर दुसऱ्या बॅचच्या ह्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी त्या भारतात आता सांगतील सुद्धा, परंतु शाळेत एक चांगले विद्यार्थी नव्हते. 10वी झाल्यानंतर 11वी 12वी ज्योती कॉलेज करून त्या कोल्हापूरला पुढील शिक्षण आणि MPSC करून त्या आत्ता सध्या GSTच्या डेप्युटी कलेक्टर आहे, डेप्युटी कमिशनर आहे. अशा या प्रसंगी आजचे प्रमुख पाहुणे तेजस्विनी पाटील मोरे, आपले दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी विक्रम पाटील सर, आमच्या शाळेचे हेडमास्टर इंद्रजित मोरे सर आणि आज जे आम्ही व्यवसाय केंद्राचे उद्घाटन करावे तर त्याचे 3 भाग आहेत. एक संगणक विभाग आणि संगणक विभागाच्या प्रमुख आहेत श्रुती कोडकर, त्या पण आपल्या माजी विद्यार्थिनीच आहेत. नंतर चित्रकला आणि हस्तकला, चित्रकलेचा विभाग सांभाळणार आहे नगरे मॅडम, लताताई नगरे मॅडम. त्या जवळजवळ आता त्याचा 20 वर्षाचा अनुभव इथं आहे. आणि त्याच्याबरोबरच लता पाटील मॅडम ह्या हस्तकला शिकवणार आहे. आणि नंतर मी ऐकलं असेल की भरतनाट्यम सुद्धा आम्ही सुरू करणार आहे. आणि भरतनाट्यमला मार्गदर्शक म्हणून मानसी पाटील या पण आपल्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे ह्या स्टेजवर सगळे माजी आहेत. लताताई मॅडम आता आहे, विक्रम सर या शाळेच्या नाही दक्षिण महाराष्ट्र शिक्षणाचे सेक्रेटरी आहेत, परंतु ते पालक आहेत. मी पण पालक आहे आणि मी आता आजोबा पालक आहे.
त्यामुळे हा सगळा आपला एक परिवार इथं जमलेला आहे. तर या परिवारामध्ये आता ही दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाची स्थापना होऊन 50 वर्ष झाली आणि आपल्या संस्थेने विविध उपक्रम केले आहेत. परंतु आता मराठी विज्ञान निकेतन स्थापन होऊन 25-30 वर्ष झाली. तर इथं आमच्या या शाळेत वेगवेगळे उपक्रम आम्ही करत आहोत आणि ह्या वर्षी मुलींच्यासाठी खास करून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि या कार्यक्रमाला सर्व जे उपस्थित आहेत आणि तुम्ही त्या सर्वांचं मी आज त्या प्रसंगी स्वागत करतो. तुम्ही आत्ताच शिक्षणाची किंवा कुठल्याही फील्डमध्ये कुठल्याही विभागात कुठल्याही क्षेत्रात फार कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा फार आहे आणि तशी ही शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा फार आहे. शिक्षण क्षेत्रात तर नको तेवढी स्पर्धा झालेली आहे. त्यामुळे स्पर्धेत भाग घेताना विद्यार्थी विचलित असतो किंवा त्याला टेन्शन असते, विद्यार्थ्यांना टेन्शन, शिक्षकांना टेन्शन असते आणि पालकांना पण टेन्शन असते आणि त्यामुळे ह्या परीक्षेच्या पाठीमागे विद्यार्थी पडले. म्हणजे हे विद्यार्थी नसून परीक्षार्थी आहेत. ती परीक्षेची तयारी करायची आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे शिक्षण हे परीक्षेसाठी आहे की ज्ञान मिळवण्यासाठी आहे याची गफलत झाली. आता माझेच अनुभव, आम्ही इथं शाळेमध्ये सुद्धा काही स्टाफसाठी इंटरव्ह्यू घेत असतो, संस्थेत इंटरव्ह्यू घेत असतो आणि व्यवसायाच्या निमित्ताने स्टुडिओमध्ये किंवा बाकी ठिकाणी आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला जातो. मुलं पदवीधर असतात, ग्रॅज्युएट असतात, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स कुठलेही असतात. त्यांना त्यांचे मार्क चांगले असतात. म्हणजे 10वीचे मार्क डिस्टिंक्शनमध्ये असतात, 12वीचे पण मार्क चांगले असतात आणि ग्रॅज्युएशन पण डिस्टिंक्शनमध्ये असतात. परंतु जनरल नॉलेज काही. आताच एक बरोबर ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही काही इंटरव्ह्यू घेतले आहेत. कॉमर्स ग्रॅज्युएट मुलांना सर्व त्यांनी आपल्या प्रश्नाची आपल्या कॉमर्सची उत्तरं दिली, परंतु भारताचे फायनान्स मिनिस्टर कोण आहे ते त्याला सांगितलं. म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएट BSc पासून कॉमर्सला गेलेला विद्यार्थी 5 वर्ष एका विषयाचा अभ्यास करतोय आणि त्या विषयाशी संबंधित भारताचे सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीचं त्याला नाव मिळतं. कार्य तर बाजूलाच, म्हणजे ते काम कसं करतात फायनान्स मिनिस्टर हे विचारणं वेगळं किंवा त्यांना किती मार्क देऊ शकेल, त्याचं काम चांगलं आहे का वाईट आहे किंवा ते कुठं चुकतात हे माहितीच नाही, पहिला नावच नाही. ही परिस्थिती फार चिंताजनक आहे. त्यामुळे आपले विद्यार्थी हे परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात, परंतु पुढं नोकरीच्या दृष्टीने किंवा व्यवसाय करायच्या दृष्टीने त्यांची पात्रता असते. फील्डवर किंवा आपण ओपनमध्ये म्हणजे मार्केटची माहिती नाही, जनरल नॉलेज नाही, पेपर वाचणं नाही, न्यूजपेपर वाचणं. एखादा ग्रॅज्युएट एखादा विषय घेऊन जात असेल आणि त्याच्या विषयाशी संबंधित जर पेपरमध्ये बातमी आली असेल तर तो अजिबात वाचतो. त्याला त्याची काय माहितीच नसते. त्याच्या परीक्षेत त्याला 100पैकी 90 गुण मिळतील, परंतु आज त्या क्षेत्रात काय झालंय हे त्याला माहिती. जगात काय चाललंय, देशात काय चाललंय आणि बेळगावमध्ये काय चाललंय हे त्याला माहिती असतं आणि त्यामुळे आमचे हे विद्यार्थी पुढे जायला म्हणजे अपयशी ठरतात. तर तो सारासार विचार करून आम्ही 2-4 वर्ष विचार करालोय, परंतु शाळेचा सर्वांना उपयोग व्हावा, समाजासाठी शाळा म्हणजे आता विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असते, परंतु शाळेच्या बाहेरील विद्यार्थी किंवा इच्छुक जे आहेत ट्रेनिंग घेण्यासाठी त्यांना उपयोग व्हावा म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत आणि त्या प्रसंगी आज आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत. आतापर्यंत शाळेने सर्व आघाड्यावर चांगलं यश मिळवलं आहे. नवीन नवीन आम्ही प्रयोग करत आहोत आणि त्याच्यात सुद्धा चांगलं यश आलं आहे. हा सुद्धा जो उपक्रम आहे तर हा उपक्रम आपले शिक्षक, हेडमास्टर, मॅनेजमेंट आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे त्याला यश मिळेल असं मला वाटत आहे. तुमचे पुन्हा एकदा स्वागत करून आणि सावित्रीबाई फुलेंच्या आजच्या जन्मदिनी अभिवादन करून आणि शास्त्र धन्यवाद सर. मुलांनो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच होऊ शकतात
ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कोणते तरी उद्दिष्ट गाठायचेच असते, असेच लोक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला होण्याचे धाडस करतात। ध्येय नसलेली माणसे साबणाच्या फेसासारखी असतात, काही क्षण दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेली तेजस्विनी ही आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी तर आहेच, पण तिने आपल्या आयुष्यात एक ध्येय ठरवून त्याचा निर्धाराने पाठपुरावा करून यश मिळविलेले आहे। आम्हा सर्वांना अभिमान वाटावा अशी ही आमची विद्यार्थिनी। तिची ओळख तुम्हालाही प्रेरणादायी ठरेल ही माझी खात्री आहे। तेजस्विनीची तिच्या नावासारखीच तेजस्वी ओळख करून द्यायला मी संगणक विभाग प्रमुख श्रुती कोवाडकरांना आमंत्रित करते। सर्वांना नमस्कार। मी आजच्या प्रमुख पाहुण्या सौ तेजस्विनी धनंजय मोरे यांची ओळख करून देण्यासाठी उभे आहे। आज प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न असतं, पण या ध्येयाची वाटचाल इतकी खडतर असते की जे कठीण परिश्रम घेतात आणि जिद्दीच्या आणि विश्वासाच्या जोरावर ते पुढे जातात त्यांनाच हे यश प्राप्त होते। अशाच खडतर परिश्रमातून यश संपादन केलेल्या राज्यकर उपायुक्त म्हणजेच डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स ऑफिसर तेजस्विनी धनंजय मोरे या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत। तेजस्विनी ताईचा आजवरचा प्रवास मी थोडक्यात तुम्हाला सांगते। 1993 साली मराठी विद्यानिकेतन या शाळेत त्यांनी प्रथम प्रवेश घेतला। बेळगावचे प्रसिद्ध लेखक, कवी, भाषांतकार, समाजसेवक तुकाराम पाटील सर यांच्या त्या कन्या आहेत। 1998 साली SSLC परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले। या यशानंतर त्यांचा शिक्षणातील आलेख हा चढताच राहिला। पुढे 11वी व 12वी शिक्षण त्यांनी आपल्याच महाविद्यालयामधून ज्योती कॉलेजीतून पूर्ण केले। खरं तर हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता, कारण याच दरम्यान त्यांच्यावर मायेचे छत्र असलेले आणि त्यांची प्रेरणा असणारे त्यांचे वडील तुकाराम पाटील सर यांना एका अपघाताने त्यांच्यापासून हिरावून घेतले होते। पण त्यांच्या आई समताताई पाटील यांनी तितक्याच धीराने कुटुंबाला सांभाळले आणि सावरले व आपल्या शैक्षणिक ध्येयापासून त्यांना ढळू दिले नाही। त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयातून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले। आई वडील शिक्षकच असल्यामुळे शिक्षक होण्यासाठी लागणारी जी पदवी होती B.Ed डिग्री ती त्यांनी आचार्य जवडेकर कॉलेज गारगोटी येथून पूर्ण केली। इंग्रजी विषयात ताई शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम आल्या होत्या, त्याबद्दल त्यांना धनंजय गिर पारितोषिकही मिळाले होते। केवळ पुस्तके, अभ्यास आणि परीक्षा इतक्याच गोष्टी न करता NCC, NNS यासारख्या विभागातही त्यांनी प्रावीण्य मिळविले होते। त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून प्रशासकीय सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये 2009 साली त्यांनी राज्य शासनाच्या असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स पदावर नियुक्ती झाली। 2016 साली त्यांना डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स पदावर बढती मिळाली। या दरम्यान मुंबई येथे राज्य शासनाच्या GST कार्यालयात बिझनेस ऑडिट, रिफंड ऑडिट, इकॉनॉमिक इंटेल एजन्सी युनिट अशा विविध भागात त्यांनी कार्य केले। सध्या त्या कोल्हापूर येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात लार्ज टॅक्स पेअर युनिट मध्ये मोठे करदाते विभागात कार्यरत आहेत। हे काम करत असताना ज्या नवीन व्यक्ती या विभागामध्ये नियुक्त केल्या जातात त्यांना GSTचे कायदे प्रशिक्षण देण्याचे काम त्या करत आहेत। त्या उत्तम प्रशासक आहेत, त्याचबरोबर साहित्याची आवड असणाऱ्या रसिक वाचकही आहेत। हे बाळकडू त्यांना जन्माबरोबरच मिळालं असं म्हटलं तरी हरकत नाही। त्याचबरोबर ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी त्याही मार्गदर्शन करत आहेत। मित्रहो, आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। सावित्रीबाईंची एक स्वप्न बघितलं होतं, महिलांच्या उन्नतीचं, प्रगतीचं, सक्षमीकरणाचं, आणि त्या स्वप्नाची वाटचाल स्त्री शिक्षणाची सुरुवात हीच होती। आज या ज्ञानरूपी वाटचालीच्या वाटसरू आम्ही आहोत।
यांच्या जन्मदिनानिमित्त शाळेने सुरू केलेल्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमासाठी सुरुवात याच सावित्रीबाईंचा वारसा पुढे घेऊन जाणारी आणि नावाप्रमाणे तेजस्विनी असणारी तेजस्विनीताई यांच्या हस्ते होत आहे, याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदीही होत आहे. हीच खरी तर आजच्या दिनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली असेल. तेजस्विनीताईला तुझ्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी त्यांचा परिचय थांबवते. धन्यवाद. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील सरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करतील श्री ओळूकर सर. नुकतीच जिची खूप छान अशी ओळख करून देण्यात आली त्या प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाच्या माजी विद्यार्थिनी तेजस्विनीचं स्वागत करतील ओळूकर सर. या आमच्या उपक्रमाची संपूर्ण धुरा जी आहे ती या 4 व्यक्तींच्या खांद्यावर आहे. म्हणजे या उपक्रमाची सगळी जबाबदारी या चौघींनी सांभाळलेली आहे. तर त्यांचा आपण इकडे सन्मान करणार आहोत. तर मी मोरे सरांना विनंती करते की या चौघींचंही त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक करावं. या उपक्रमामध्ये सर्वप्रथम आपण लता नगरे यांचा सत्कार करूया, ज्या चित्रकला विभागाची धुरा सांभाळणार आहे आणि मुलांना चित्रकलेचे शास्त्रीय धडे त्या या कार्यक्रमातून देणार आहेत. ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आपण इथे पार पडत आहोत त्यांचाही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. स्त्री सुद्धा मनुष्य असते, तिला तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघीण असते, कडाडली तर वीज असते आणि बरं का पोरी तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून आपण या महिला सबलीकरणाच्या उपक्रमाला शुभेच्छा देऊया. मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विचार मंचावर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विक्रम पाटील सर, सेक्रेटरी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, ओळकर सर, अध्यक्ष शाळा सुधारणा कमिटी, मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक श्री मोरे सर, सर्व इथल्या आजच्या कोर्सेस घेणारे सर्व प्रशिक्षक, मान्यवर प्रशिक्षक व्यासपीठावर उपस्थित, त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, आमचे मित्र सनील आणि विनायक, माझे गुरुवर्य सुरेश पाटील सर. तर आज दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन यांच्या मार्फत व्यवसाय प्रमुख शिक्षण केंद्राचा आज उद्घाटन होत आहे आणि त्यात विविध प्रकारच्या कोर्सेस प्रशिक्षण इथं दिलं जाणार आहे. त्यामध्ये संगणक प्रशिक्षण आहे, हस्तकला व चित्रकला प्रशिक्षण आहे, भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण आहे. तर या सगळ्यांचा आज इथं शुभारंभ होत आहे. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 191वी जयंती आपण इथं साजरी करत आहोत आणि आजच्या या एकदम शुभ दिनी आपण या प्रशिक्षणाचा इथं शुभारंभ करत आहोत. हा खरोखर एक महिला सबलीकरणाच्या दृष्टीनं, सक्षमीकरणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा उपक्रम विद्यानिकेतन राबवत आहे आणि खूप स्तुत्य असा
उपक्रम आहे आणि या सर्व उपक्रम प्रशिक्षणाचं औपचारिकरित्या उद्घाटन आज इथं झालेलं आहे असं मी जाहीर करते. आजचे जर प्रशिक्षण आपण बघितले तर यात म्हणजे महिलांना भविष्यामध्ये आर्थिक स्वावलंबन देणारा अशा प्रकारचे हे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. तर इतक्या लहान वयामध्ये यामध्ये खास करून मुलींना यामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि इतक्या लहान वयामध्ये जर अशा प्रकारचं ट्रेनिंग जर मिळत असेल तर भविष्यात एक उत्तम करिअर करण्याच्या दृष्टीने याचा निश्चितच एक हातभार लागणार आहे आणि ही एक चांगली पायाभरणी या मुलींची होणार आहे. तर या सर्व प्रशिक्षणामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे तर त्यांना मला सांगायचे की त्यांनी एवढ्या प्रशिक्षणावरच न थांबता यामधलं आणखीन सखोल ज्ञान पुढचं आणखीन ॲडव्हान्स कोर्सेस सुद्धा भविष्यात करून एक चांगलं करिअर तुम्ही करू शकता. याच्यामध्ये संगणक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. संगणकाचं महत्त्व तर तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर आहे. आज कुठलं क्षेत्र असं उरलेलं नाही आहे की जिथं संगणकाचा वापर होत नाही. आज जी व्यक्ती संगणक शिकते ती कुठलीही व्यक्ती आज रोजगाराविना किंवा नोकरीविना राहू शकत नाही. इतका प्रचंड आवाका या संगणक क्षेत्राचा आहे. त्याचबरोबर चित्रकला आणि हस्तकलेचं पण प्रशिक्षण इथं सुरू होत आहे. तर जनरली म्हणजे चित्रकला हस्तकला हे तसे दुर्लक्षित विषय आहेत. पण तुम्हाला माहिती कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण आज जगामध्ये सगळ्यात हायली पेड जे जॉब आहेत त्यामध्ये चित्रकलेशी संबंधित जॉबचा पण समावेश आहे. आणि चित्रकलेशी संबंधित बी डिझायनिंग असू दे, एम डिझायनिंग, याच्यामध्ये स्पेशल युनिव्हर्सिटीज आहेत जगात. परदेशात सुद्धा याचे असंख्य प्रकारचे स्पेशलायझेशन आहे. तर या सगळ्यांची माहिती सुद्धा म्हणजे या प्रशिक्षणात NIT सारख्या ज्या संस्था आहेत या प्रशिक्षण देणाऱ्या तर यांची सुद्धा या प्रशिक्षणार्थींना म्हणजे माहिती द्यावी असं मी इथं एक विनंती करते. त्याच्यानंतर नृत्याचं प्रशिक्षण इथं दिलं जाणार आहे. तर नृत्य हा फॉर्म तर आता म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही फॉर्मचं डान्स असू दे त्याला म्हणजे कधी नव्हते इतकं महत्त्व त्याला प्राप्त झालेलं आहे. तर इथं तर याच्यामध्ये प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी सुद्धा निश्चितच एक चांगलं करिअर भविष्यात करू शकतो. तर अतिशय उपयुक्त असे हे सगळेच प्रशिक्षण इथं सुरू होत आहे. त्याचा खरोखरच एक चांगला उपक्रम आहे असं मी म्हणेन. तर थोडंसं मी माझ्याविषयी सांगते. 1998 साली मी इथून इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मराठी विद्यानिकेतनमधून मी बाहेर पडले. त्यानंतर मी 11वी 12वी ज्योती कॉलेजमधून केलं 2000 साली आणि त्याच्यानंतर मी बेळगावमधनं पुढील शिक्षणासाठी बाहेर पडले. कोल्हापूरमध्ये मी नंतर पुण्यामध्ये थोडं मी शिक्षण घेतलं. त्यानंतर मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर एक 10 वर्ष माझी सर्व्हिस मी मुंबई येथील कार्यालयात केली आणि आता माझी जवळजवळ 3.5 वर्ष झालं मी माझी बदली इथं कोल्हापूर कार्यालयात झालेली आहे. तर जवळजवळ मला वाटते सर मी 23 वर्षांनी इथं शाळेत येत आहे. खूप बऱ्याच कालावधीने मी इथं जरी येत असले तर मी तरीसुद्धा मॅडम मी म्हणजे शाळेशी खूप कनेक्टेड आहे. माझी बहीण इथं बेळगावमध्ये असते, माझे मित्र मैत्रिणी असू दे आणि सगळे सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून मराठी विद्यानिकेतनच्या फेसबुक ग्रुपला मी जॉईन आहे. त्यामुळे मला सगळ्या म्हणजे इथले उपक्रम मला माहीत असतात आणि मी आवर्जून ते वाचत असते. शाळेबद्दल काय काय चाललेलं आहे उपक्रम नवीन नेहमी मी वाचत असते. त्यामुळे मी शाळेशी नेहमीच कनेक्टेड राहिलेली आहे. फक्त मी शाळेत खूप वर्षांनी येत आहे हे आहे. तर मी 12वी नंतर इथून बाहेर पडल्यानंतर जो मनामध्ये इथून मध्यमवर्गीय कुटुंबातली एक मुलगी ते पण सीमा भागातील एका मराठी मीडियमच्या शाळेमधून शिकलेली आणि जेव्हा मी बाहेर पडले तर मनात एक धाकधूक होती, भीती होती, खूप सारे न्यूनगंड होते की बाबा या जगाच्या स्पर्धेत आपण टिकू का. मी जे क्षेत्र निवडलेलं होतं ते म्हणजे त्या क्षेत्रात म्हणजे मला तसं मार्गदर्शक कोण नव्हतं. या क्षेत्रात माझ्या आधी या भागातून कुणी असं गेलेलं नव्हतं. त्यामुळे म्हणजे मी तसं 10वीला असतानाच मी ॲक्च्युली ठरवलेलं होतं. माझ्या वडिलांमुळे त्यांनी म्हणजे माझ्यावर बिंबवलं होतं की तुला अधिकारी व्हायचं आहे
त्याच्यामुळे मला असं, आणि आमच्या घरी त्यावेळी ज्ञानेश्वर मुळे असू दे, त्याच्यानंतर विश्वास पाटील सर असू दे, अरुण काकडे सर, जे त्यावेळेचे मोठे मोठे अधिकारी आमच्या घरी यायचे, त्यांच्याकडे बघून मी या क्षेत्रात जायचं ठरवलं. आणि त्यावेळी म्हणजे मी ते धाडसाचंच झालं की बाबा कुणीच कुणात काहीच माहिती नसताना मी ठरवलं पण काहीही करून हे मिळवायचं, असं मी ध्येय निश्चित केलेलं होतं. तर हे जेव्हा मी 12वी नंतर इथून बाहेर पडले तर एवढंच माहित होतं की लाखोनी विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मी तरी सीमा भागात आणि मराठी मीडियममध्ये शिकणारी मुलगी, आणि मी ह्या स्पर्धेमध्ये टिकाव माझा लागू शकेल का असं म्हणजे एक मनामध्ये भीती माझ्या होती. पण जेव्हा मी या स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली, प्रिलिम्स म्हणा, मेन्स, इंटरव्ह्यू आहे, त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत परीक्षेचे, तर मी तुम्हाला सांगते की मी पहिल्याच प्रयत्नात सगळे टप्पे वरच्या क्रमांकाने पार पाडत गेले आणि पहिल्याच क्रमांकाची वर्ग 100% पोस्ट मिळाली. त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये 10 वर्ष जॉब केलं. तिथं पण मला खूप महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट, जिथं फ्रॉड वगैरे केसेस शोधून काढल्या जातात, तिथं मी काम केलं. म्हणजे महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असताना म्हणजे खूप आत्मविश्वासपूर्वक मी सगळीकडे काम केलं. माझे जे गुरुवर्य होते त्यावेळेचे, माझी शाळा होती, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एक उत्तम शाळा निवडली होती आणि तिथं आम्ही घडलो. आणि हे जे शाळेने आम्हाला घडवलं म्हणजे नुसतं अभ्यास नाही तर एक बहुआयामी एक सर्वांगी विकास आमचा इथं विद्यानिकेतनमध्ये झाला. हे कुठं तर आम्हाला माझ्या पाठीशी होतं आणि त्या जोरावर ते मी यश संपादन केलं आणि पहिल्याच प्रयत्नात केलं. आत्मविश्वासपूर्वक मी हे सगळं करू शकले. आणि मग नंतर मला जाणीव झाली की बाबा या शाळेचं श्रेय खूप मोठं आहे याच्यामध्ये. म्हणजे मी जेव्हा मागं वळून बघते तर सनील आहे, विनायक आहे, त्यांना माहीत असेल की आपल्या शेतीपासून अगदी ध्यानापर्यंत म्हणजे आयुष्याचे विविध अंगांची तोंड ओळख आम्हाला करून देण्यात आली होती शाळेमध्ये. सगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेने घेतलेले होते. आणि जी एक निसर्गाप्रती संवेदनशीलता आहे किंवा समाजाप्रती एक तरल संवेदनशीलता आहे ती निर्माण करण्याचं काम त्यावेळी आमच्या शिक्षकांनी केलेलं होतं. जे आजच्या मॅडम तरुण पिढीमध्ये जी कमतरता आहे ती ही आहे की एक निसर्ग आणि समाजाप्रती संवेदनशीलता खास करून इंग्लिश मिडियमच्या मुलांमध्ये तर खूप कमी दिसते. आता मी माझ्या मुलींना जेव्हा बघते शिकताना तर त्यांच्यामध्ये ते नाही आहे, पण ते आमच्या शाळेने आमच्यात रुजवलेलं होतं. आणि त्या सगळ्यांचा म्हणजे आता काय शाळेत शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो काही आठवत नाही, पण ही जी मूल्य हे जे संस्कार होते ते अजून पाठीशी आहे. आणि त्याच्या जोरावर त्याच्या बळावर आम्ही सगळ्या म्हणजे मी आज महाराष्ट्र शासनामध्ये एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी अगदी आत्मविश्वासपूर्वक निभावत आहे. तर या सगळ्याचं श्रेय मी खूप सारं श्रेय म्हणजे शाळा आणि माझे गुरुवर्य वडमंजी मॅडम त्यावेळी होत्या, नगरे मॅडम होत्या, सुरेश पाटील सर आम्हाला मराठी शिकवायचे. जे या सगळ्यांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार, खूप चांगली मूल्य आम्हाला दिली, जे आम्हाला आयुष्यभर आमचा तो ठेवा आहे. आयुष्यभर आम्हाला ती प्रत्येकच क्षणी आम्हाला ती पुरणार आहे. इथं व्यासपीठावर विक्रम सर आहेत, तर त्यांचे वडील एलवाय सर म्हणा, एसवाय सर, त्याचबरोबर ओळकर सर आहेत. तर या सगळ्यांना अगदी म्हणजे मी आणि माझी बहीण लहानाचं मोठं विस्तूर आम्ही यांना बघतच आम्ही मोठं झालेलो आहे, त्यांचं निरीक्षण करत आम्ही मोठे झालेलो आहे. आणि यांनी आम्हाला जी माया दिली, आम्हाला जे म्हणजे आमच्यावर संस्कार केले, आम्हाला त्यांचे आशीर्वाद त्यांनी त्यांच्या नेहमी आमच्या पाठीशी राहिले. आणि त्याचमुळे मीच नाही, माझ्याबरोबरचे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत ते त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करत आहेत. तर या सगळ्यांमुळं आम्ही घडलो असं मला इथं सांगायचं आहे. आणि मी नेहमीच या सगळ्यांच्या नेहमीच ऋणात राहील. आणि आज मला खूप आनंद होत आहे की इतक्या दिवसांनी मला असं जाहीरपणे त्यांच्याविषयी मला वाटणारा स्नेह म्हणा व्यक्त करण्याची इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं संधी मिळाली आणि खूप याचा मला आज आनंद होत आहे. आज म्हणजे शाळेत आले म्हणजे शाळेची आठवण पण साहजिकच काही काही आठवणी जाग्या झालेल्या आहेत. तर एक आठवण इथं मला सांगायची आहे की खूप स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेत होतो बऱ्याच. मग प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचं नाव असायचं, नंबर पण असायचा. तर मी जेव्हा पहिल्यांदा इथं विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेतला
तर त्यावेळी मी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेला. मग माझा तालुका स्तरावर पण प्रथम क्रमांक आला, नंतर जिल्हा स्तरावर पण प्रथम क्रमांक आला. आणि त्यावेळी मला मोठी ढाल पण मिळालेली होती. माझ्याकडे फोटो आहे असा, मोठी ढाल घेऊन असा जुना एक फोटो. तर त्यावेळी माझा जो विषय होता निबंधाचा मॅडम, तर तो होता की सावित्रीबाई फुले आणि त्यांचं शैक्षणिक कार्य. तर योगायोगानं आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी इथं आलेले आहे आणि तो निबंध मी अजूनही जपून ठेवलेला आहे, माझी वही निबंधाची. तर त्यावेळी ही एक आठवण मला आता आठवली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. तर सावित्रीबाई फुलेंचे आज 191वी जयंती आपण इथं साजरी करत आहोत. आणि त्यांचं कार्य म्हणजे महात्मा फुलेंच्या कार्याच्या उंचीचंच त्यांचं कार्य होतं. उत्तम लेखिका कवयित्री तर त्या होत्या. त्यांनी विद्वांसाठी म्हणजे बडवंजी मॅडमनी सुरुवातीलाच त्यांचं कार्य आपल्याला थोडक्यात सांगितलेलंच आहे. खास करून त्यांचं जे शैक्षणिक कार्य होतं ते खूप भरीव, मुलींच्या शिक्षणासाठी खूप भरीव कार्य त्यांनी केलेलं होतं. या दोघा फुले दाम्पत्याने मला वाटते 1848 ते 1852 म्हणजे 57च्या बंडाच्या आधीचा कालखंड. तर या कालखंडात त्यांनी पुण्यामध्ये जवळजवळ 18 शाळा काढलेल्या होत्या त्यावेळी. आणि त्यामध्ये यांचं 18 शाळा त्या काढल्याच, पण त्याच्यामध्ये अस्पृश्य लोकांना त्या ह्याच्यामधल्या महिलांना सुद्धा त्यांनी शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं होतं. तर एक अतिशय पायोनियरिंग किंवा एक म्हणजे क्रांती ज्योती आपण उगाच म्हणत नाही, ती क्रांतिकारकच त्यांचं असं हे कार्य होतं. आणि त्यावेळी म्हणजे त्या काळचा तत्कालिक समाज जो होता तो म्हणजे स्त्री शिक्षणाच्या विरोधात होता. स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, घराच्या बाहेर पडू नये असं सगळ्यांची मतं होती. आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींना जेव्हा शिकवायला सुरू केलं तर लोकांनी त्यांचा अतोनात छळ केला आणि त्यांचा द्वेष केला. तेव्हा त्या जेव्हा म्हणजे रस्त्यातून असे जायच्या शाळेमध्ये शिकवायला मुलींना, तर अक्षरशः त्यांच्यावर लोक शेण मारायचे. तेव्हा महात्मा फुले त्यांना म्हणायचे, सावित्री अगं बागेमध्ये फुलं जर फुलवायचे असतील तर शेणखत लागतं, तू तर मुलींच्या शिक्षणाची बाग फुलवत आहेस, मग लोक शेण तर मारणारच, असे सावित्रींना ते सांगायचे. तर असं अनेक ह्याच्यामधून म्हणजे संघर्षातून त्यांनी हे कार्य त्यावेळी केलेलं होतं. आणि ज्या पुण्याच्या रस्त्यावर त्यांच्यावर शेण मारण्यात आलं, आज त्या पुण्यामधील विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यात आलेलं आहे. यातच त्यांच्या कार्याचं महत्त्व आपल्याला कळतं. आणि त्यांच्या कार्यास आणि त्यांच्या स्मृतीस आज मी विनम्र अभिवादन करते. आज इथं बरेचसे म्हणजे मुलं सुद्धा आहेत, पण ऍक्च्युली आजचा विषय वेगळा आहे. आज आपण इथं उद्घाटनासाठी आलेलो आहोत आणि सावित्रीबाई फुलेंची जयंती असा दुहेरी कार्यक्रम आहे. त्यांच्यासाठी म्हणजे करिअर संदर्भात खास संवाद मी परत करेन. फक्त मला जाता जाता या मुलांसाठी एक असं सांगायचं आहे की बाबा जितक्या लवकर तुम्ही तुमच्या करिअरचं निवड कराल तर तितक्या लहानपणी तेवढं तुम्ही फोकस्ड तुमचं हे राहील, प्रयत्न तुम्हाला करता येतील. म्हणजे 8वी 9वी 10वी हा कालावधी तर असा आहे की विविध करिअरमध्ये कार्य करणाऱ्या लोकांना जाऊन भेटणे, मुलाखती घेणे, माहिती घेणे, आपली आवड काय आहे याची चाचपणी करणे, परत शिक्षकांशी संवाद साधणे, पालकांचं मत घेणे. यातून जितक्या लवकर तुम्ही करिअर संदर्भात तुमचा निर्णय घ्याल तेवढं तुमचं करिअर हे जास्त लवकर तुम्ही सेटल व्हाल आणि जास्त फोकस्ड तुमचे प्रयत्न राहतील असं मला वाटते. आणि मनात कुठलाही न्यूनगंड किंवा काही भीती न बाळगता आत्मविश्वासपूर्वक तुम्ही इथून बाहेर पडा शाळेतील जीवनातून. मला इथं एक अब्दुल कलामांचं वाक्य आठवतंय की ते त्यांच्या भाषणात नेहमी म्हणायचे की इंडिया का अच्छा दिमाग कहाँ मिलता है, इंडिया का अच्छा दिमाग हमेशा क्लास की लास्ट बेंच पर मिलता है. जे लास्ट बेंचवर असणारी मुलंही तशी जरा थोडी खोडकर असतात, पण त्यांच्यात पण काहीतरी क्वालिटीज असतात, त्यांच्यात पण प्रचंड ऊर्जा असते. प्रत्येक व्यक्ती फर्स्ट बेंचर असू दे किंवा लास्ट बेंचर, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्पेशल क्वालिटीज असते. फक्त ती योग्य वेळी ओळखणे याचं काम म्हणजे मुलांबरोबरच शिक्षक आणि पालकांचंही महत्त्वाचं आहे की बाबा एखाद्या मुलामध्ये काय क्वालिटीज आहे हे ओळखून त्या दिशेने त्याला दिशा देणे, त्याला वळवणे हे खूप मोठं काम पालकांचं आणि शिक्षकांचंही आहे असं मला वाटते. तर प्रत्येकाने आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत ह्या चाचून बघाव्यात
आणि काय आवड आहे आणि आपलं करिअर निवड त्यातून करावी असं मला वाटतंय. आज मला इथं अगदी भरून आलेलं आहे, बऱ्याच आठवणी आहेत. तरी मला आज इथं बोलवलं सर ह्या खास कार्यक्रमासाठी आणि मला सन्मान केला त्याबद्दल मी खूप आभारी आहे. होळकर सर असू दे, विक्रम सर असू दे, सर्व शिक्षक वर्ग विद्यानिकेतनचे यांनी मला बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल मी धन्यवाद देते. आणि तुमच्याशी संवाद साधला मला खूप आनंद झाला त्याबद्दलही धन्यवाद. तर मी थांबते. मुलांनो, 150 वर्षापूर्वी स्त्रियांचा विचार जर आपण केला तर ती गुलाम होती, आश्रित होती, परावलंबी जीवन जगत होती. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी केलेले जे शैक्षणिक कार्य आणि सामाजिक कार्य आहे ते पाहिल्यावर आपल्याला थक्क व्हायला होतं. त्यांनी फक्त हे सामाजिक किंवा शैक्षणिक कार्य केलं नाही, तर त्यांनी आपल्या साहित्यातून आणि काव्यातून समाजाला अनेक परखडपणे प्रश्नही विचारलेले आपल्याला दिसतात. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का? दे रे हरी पलंगी काही, दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही, विचार ना आचार नाही, तयास मानव म्हणावे का? असे म्हणून त्या म्हणतात की आपण आपली ज्ञान, बुद्धी, विद्या, कला यांचा आपण वापर हा केलाच पाहिजे. आणि सावित्रीबाई याविषयी खूप आग्रही दिसतात. आज आपण 21व्या शतकात आहोत. शिक्षणाचा प्रसार झाला आहे. स्त्रियांनी स्वतःला अनेक क्षेत्रात सिद्ध केलेले आहे. आजच्या मुलींनी जर पुढे जाऊन या स्पर्धात्मक जगात टिकायचे असेल तर संगणकाबरोबरच अनेक कलांना सुद्धा आत्मसात करणे गरजेचे आहे. आणि काळाची ही गरज ओळखूनच शाळेने हा आजचा उपक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. आपल्या या नृत्य कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील सर आवर्जून उपस्थित आहेत. फक्त उपस्थित नव्हे तर त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपदही आनंदाने स्वीकारले. मी सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. नमस्कार. आजच्या या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी, उद्घाटक भगिनी तेजस्विनी पाटील मोरे, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, संस्थेचे माजी सचिव सुभाष होळकर सर, शाळेचे मुख्याध्यापक ललित मोरे सर, गजानन सावंत सर, या उपक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून लाभलेले व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नगरे मॅडम, पाटील मॅडम, बोवाडकर मॅडम, दुसऱ्या पाटील मॅडम, शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रतिष्ठित CA सनील हकुडे, विनायक जाधव, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, प्रथमतः या कार्यक्रमाचं अध्यक्षपद देऊन मला उपकृत केल्याबद्दल मी शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. 3 जानेवारी 1831 ज्या दिवशी सावित्रीबाईंचा जन्म झाला तो दिवस हा बालिका दिवस म्हणून साजरा केला. या मातेला, या महिलेला मी विनम्र करतो आणि माझ्या अध्यक्ष समारोपाकडे वळतो. सावित्रीबाईंचं महत्व सांगताना बऱ्याच वेळा सांगितलं जातं की त्या पहिल्या शिक्षिका, त्या पहिल्या मुख्याध्यापका आहेत. ज्या शाळेच्या त्या शिक्षिका झाल्या त्या शाळेत त्यांनी मुख्याध्यापिकेचं काम केलं. 1848 पहिली मुलींची शाळा चालू केली आणि 1848 ते 1852 या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 18 शाळा चालू केल्या. आणि शाळा चालू केली कुठे तर भिडेवाड्यामध्ये, बुधवारपेठीचे भिडेवाड्या, पुण्यातल्या. त्या काळामध्ये जर परिस्थिती बघितली तर मनुस्मृती सांगते की स्त्रियांना आणि स्त्रियांना इतर लोकांना, क्षत्रिय असो, शूद्र असो, वैश्य असो,
यांना ज्ञानार्जनाचा अधिकार नाही. स्त्रियांना, ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा त्या अधिकार नव्हता. स्त्रिया जर शिकल्या तर त्याचे किडे होतील, त्याच्या आळ्या होतील, जेवणाच्या त्या जेवण ते बनवतील त्याच्या आळ्या होतील असं मनुस्मृती सांगतात. स्त्रिया जर शिकल्या तर त्यांना लवकर वैदत्व येईल असं त्या सांगितलं जायचं. आणि अशा या 200 वर्षापूर्वीच्या काळामध्ये, 150 वर्षापूर्वीच्या काळामध्ये एखाद्या स्त्रीनं शिक्षणाचं व्रत हाती घ्यावं हे आता आपल्याला तेवढं प्रकर्षानं जाणवणार नाही त्या काळची परिस्थिती बघितली तर. पण हे खरोखर अगदी म्हणजे वाकावणारं काम. आणि त्या शिक्षिका झाल्या म्हणून आपल्या बहिणी मुली हे सगळे शिकल्या असं मला वाटतं. आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये सुद्धा अशा मुली निर्माण झाल्या विद्यार्थिनी निर्माण झाल्या. त्यातली एक महत्वाची विद्यार्थिनी म्हणजे मुक्ता साळवी. मांग समाजाची मुलगी. तिनं 3री-4थीत असताना वयाच्या 14व्या वर्षी एक निबंध दिला. तो निबंध आजही चांगला गाजलेला निबंध आहे. अशा प्रकारे दलित, क्षुद्र, मागासलेले, उपेक्षित वर्गातील मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय फुले दाम्पत्याने केली. अशा या फुले दाम्पत्याला अभिवादन करतो. आजचा हा कार्यक्रम आहे, उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. जसं तेजस्विनीने सांगितलं तसं हा महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आहे. यातून मुलींनी शिकावं, पुढे यावं, आपल्या सुप्त गुणांना वाट करून द्यावी याच्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाला, या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल यात काही शंका येण्याचं कारण नाही. कारण अनेक उपक्रम विद्यानिकेतनमध्ये यशस्वी झालेले आहेत. त्याच प्रकारे हेही उपक्रम चांगल्या प्रकारे चालतील आणि यातून तयार होणारे मुली विशेषतः समाजामध्ये आपलं नाव, शाळेचं नाव मोठं करतील असं मला वाटतं. आणि जसं तेजस्विनी त्यांनी सांगितलं तसं ध्येय ठरवणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण आपलं ध्येय जेवढ्या लवकर ठरवू तेवढ्या लवकर तुम्ही त्यामध्ये गुंतत का. आणि या ध्येयाबरोबर जरी ध्येय म्हणून जरी तुम्ही हे चित्रकला किंवा इतर शिकला नाही तर निदान एक छंद म्हणून तरी तुम्ही शिकायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण माणसाच्या आयुष्यात छंदाचं फार महत्त्वाचं आहे. छंदही असा आपल्याला विणुगा म्हणून तरी छंद, आपल्याला एखादा छंद असावा. आपण बरेच जण गाणी गुणगुणत असतो, आपण काही मोठे गायक नसतो, पण तो आपल्याला एक छंद असतो आणि त्या छंदामुळे आपल्याला विनोद मिळतो. आपल्या नेहमीच्या कार्यामध्ये आपल्याला थोडीशी विश्रांती मिळते आणि तिकडं मन काय होतं. म्हणून हे करत असताना भरतनाट्यम असू दे किंवा इतर जे काही आहे तिच्याकडे फक्त व्यवसाय न बघता आपला आनंद म्हणून तरी तुम्ही ते करावं असं मला वाटतं. आणि कॉम्प्युटरचं तर आता कॉम्प्युटर प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक हातात आहे. त्यामुळे कॉम्प्युटरचं महत्त्व परत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त एवढंच की शास्त्रीय ज्ञान उपलब्ध करून घ्या आणि बाजारामध्ये जे आवश्यक आहे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे आवश्यक आहे त्याचं अध्ययन आपण करावं. आणि याची ती सुरुवात आहे. याच्यातून बरेचसे तुम्हाला पुढचे ॲडव्हान्स कोर्सेस मिळतील. पण इथं तुम्हाला त्याचं ज्ञान हे निदान तुम्ही बाहेर गेल्यानंतर, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी जरी उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला त्याचा ॲडव्हान्समेंट करता येईल. तर अशा प्रकारे हे कोर्सेस जे चालू केलेले आहेत त्याचा नक्की उपयोग होईल आणि यातून महिलांचं सबलीकरण होईल, सशक्तीकरण होईल आणि त्या नक्कीच समाजामध्ये
शाळेचं आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करतील असा मला विश्वास आहे. मला इथं बोलवण्याची संधी दिली, त्याबद्दल अध्यक्षपद भूषवण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वत्र पक्षाचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या अध्यक्षीय समारोपानंतर तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी येत आहेत माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री इंद्रजित मोरे सर. सर्वांना नमस्कार. खरं तर कोविड-19च्या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये शाळेनं अनेक नवीन उपक्रम हाती घेतले आणि बाकीच्या इतर सगळ्या शैक्षणिक संस्थांपेक्षा आपल्या शाळेनं जे काही उपक्रम आपण हाती घेतले ते तुम्हा सर्वांच्या वतीनं आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. जसं आम्ही SSLCची व्याख्यानमाला फक्त आपल्या शाळेपुरती मर्यादित न ठेवता जवळजवळ 7,500 विद्यार्थ्यांपर्यंत ती व्याख्यानमाला आपण पोहोचवली. तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून की आता हे नवीन उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहे की आपल्याच शाळेतील मुली नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील मुली किंवा महिला या सक्षम झाल्या पाहिजेत. आणि जे नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे की ज्याच्यामध्ये खरं तर पुन्हा एकदा गांधीजींचं स्वावलंबी शिक्षण त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेलं आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावसायिक शिक्षण मुलांनी घ्यावं त्याचं म्हणजे आणि आणखी एक महत्त्वाचा भाग या निमित्ताने आठवतो की शाळेनं नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार केलेला आहे. जे काही उपक्रम शाळेमध्ये आम्ही घेतले ते पुढे जाऊन सरकारनंही हाती घेतले आहे. तसं येत्या भविष्यामध्ये जो काही आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे तर हा पुढे जाऊन गव्हर्नमेंट सुद्धा आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तो घालेल ही निश्चितच खात्री आहे. त्यामुळे आपण सरकारचे पुढे जाऊन हे उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करायचे आहेत. तर या नवीन उपक्रमांची नांदी आज आपण या सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं करतो आहोत. तर याचं उद्घाटन करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या तेजस्विनी धनंजय मोरे या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आम्हा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या उपक्रमाचं उद्घाटन केलं. त्याबद्दल शाळेच्या वतीनं आणि शाळा सुधारणा समितीच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी श्री विक्रम पाटील सर यांनी भूषविलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचे मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. ज्यांच्या संकल्पनेतून किंवा प्रेरणेतून आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेतले ते आमचे मार्गदर्शक श्री सुभाष उळकर सर तेही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे मी आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसंच ज्यांच्यामुळे हे उपक्रम यशस्वी होणार आहे तर त्या 4 महिला खरं तर आमच्या या उपक्रमाचंच ब्रीदवाक्य आहे महिला सक्षमीकरण आणि या उपक्रमाची धुरा 4 महिला सांभाळणार आहेत. तर या 4घींचंही लता पाटील मॅडम, लता नगरे मॅडम, श्रुती पवार मॅडम आणि मानसी पाटील तर या 4घींचंही मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.